स्मिता कदम तुमचं स्वागत करते द स्मिता कदम या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आजचा आपला होळी स्पेशल व्लॉग आहे, कारण आज आहे होळी, त्यामुळे सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज होळी म्हटलं की पुरणाची पोळी असते, तर आज घरी पुरणपोळीचा स्वयंपाक आहे। तर आज पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे, तो तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे। आणि खाली होळीची तयारी सुरू झालेली आहे, म्हणजे होळी झालेलीच आहे उभी, पण आता खाली जायचं आहे संध्याकाळी, तर ती सगळी तयारी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्याआधी आज मी स्वयंपाक काय काय केला आहे हे तुम्हाला दाखवते, आणि निम्मा स्वयंपाक झालेला आहे आणि निम्मा करणं बाकी आहे, तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते। चला, तर इकडे माझी मस्त कटाची आमटी तयार झालेली, आणि इकडे पुरण आत्ताच तयार झालेलं आहे, ते थंड झालं की ते करून घ्यायचं। खेकडा भजीसाठी मी कांदा कापून ठेवलेला आहे, मीठ आणि ओवा घालून ठेवलेला आहे। इकडे पीठ मळून झालेलं आहे, आणि इकडे इंद्रायणीचा गरम गरम भात पण झालेला आहे। आणि सुहासने हे ऑनलाईन ज्यूसर मागवलं होतं, तर तो चेक करतोय कसं आहे ते। चला, तर इथं होळी उभी केलेली आहे। तर सुहासला नारळ सोलून ठेवायला सांगितलं मी, आणि इकडं पूजेची तयारी झालेली आहे माझी थोडीफार, आणि आता मला आवरायचं आहे। तर मी ही साडी काढलेली आहे घालण्यासाठी, ही माझ्या मम्मीने घेतली होती, कोणत्या सणाला घेतली होती मला आठवत नाही, पण हा गुजराती पॅटर्न की मारवाडी पॅटर्न ह्याला म्हणतात, तर तशी ही साडी आहे, सिंपल एकदम। आय थिंक मी एका व्लॉगमध्ये दाखवली होती, प्लेन साडी आहे पूर्ण, फक्त बॉर्डर अशी, तर ही साडी मी नेसणार आहे आता।
तर माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे, तुम्ही बघितलंच, आणि आमची जेवणंसुद्धा झालेली आहेत. तर होळीसाठी जो नैवेद्य असतो तो मी सकाळीच काढून ठेवला होता, कारण पुरणपोळीचा स्वयंपाक हा मी सकाळीच केला होता, म्हणजे दुपारच्या जेवणासाठी. तर नैवेद्य मी साईडला काढून ठेवला होता. पण आता वाजलेले आहेत 6:45. तर आता खाली होळीसाठी पूजेला जायचं आहे. तर मी मस्त आवरून घेणार आहे आणि खालची सगळा होळीचा जो सोहळा आहे तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आमच्या सोसायटीची होळी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चल तरच मी म्हणते. तर मी तयार झालेली आहे आणि खाली पण सगळे जमलेले आहेत. तर मी आता खाली निघते. तर ही साडी अशी दिसते, एकदम सिंपल आवरलेलं आहे. मी आता खाली जाते. ओके, तर हे माझं पूजेचं ताट आणि मी आता खाली चाललेली आहे. तर मी अशी तयार झालेली आहे. ती साडी मी पहिल्यांदा घातलेली आहे. तर सुहास पण खाली येतं. तर सुहास टीव्ही आधी बंद करून
चलो तर सोसायटीतला आमचं होळीचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि जेवढा व्हिडिओ घेता येईल तेवढं मी घेतलेलं आहे कारण सुहासला सांगितलं होतं व्हिडिओ शूट करायला. आता सुहासने जेवढं शूट केलं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हॅपी होली सुहास. हॅपी होली सुहास. चलो तर आजचा तुम्हाला होळीचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आत्ता वाजलेले 8:30. तर आता मी आवरून घेणार आणि मग आमचं जेवण वगैरे होणार आणि मग आजचा दिवस असाच होता जो तुमच्यासोबत मी शेअर केला. सकाळ तर सगळा स्वयंपाकामध्येच गेला माझा आणि दुपारी थोडा आराम केला होता मी आणि मग संध्याकाळी होळीचं आवरून मग खाली गेले होते. ते सगळं तुमच्यासोबत शेअर केलं. छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि पुन्हा एकदा सर्वांना हॅपी होली.